वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण अजून एक नेकलाइन डिझाईनचा प्रकार बघणार आहोत। तर यासाठी मी पहिल्यांदा या इथे अशी रेष ओढून घेतलेली आहे। ही रेष म्हणजे आपली नेकलाइनची बॉर्डर असणार आहे। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा जरी थ्रेडने चेन स्टिचिंग करून घेऊ। छान छोटे छोटे चेन स्टिचिंग करायचे। आता या इथे मी दोनदा चेन स्टिचिंग करून घेतलेली आहे, जेणेकरून आपण जेव्हा वर्क करून झाल्याच्या नंतर ब्लाउज स्टिचिंग करत असतो तर ते डॅमेज नाही झालं पाहिजे। त्यासाठी शक्यतो इथे दोनदा चेन स्टिचिंग करून घ्यायची। आता यानंतर आपण इथे शुगर बीटने एक लाईन ओढणार आहोत। आता यानंतर या इथे फॅब्रिक ग्लूच्या सहाय्याने हे स्टोन लावून घेतलेले आहेत। आता याच्या बाजूला अजून एक आपण आउटलाइन करून घेऊ। जे शुगर बीट आहे त्याच्यापेक्षा थोडेसे मोठेवाले मी शुगर बीट घेतलेले आहेत आणि बरोबर त्याच्या बाजूने आपण आउटलाइन करून घेऊ। करायला एकदम सोपी आहे हे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा हे। आता यानंतर या इथे आपण एक 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 जरदोजीचे छोटे छोटे तुकडे करून देऊन या इथे टाकणार आहोत। जे पहिल्यांदा आपण स्टोन लावून घेतलेले ते त्या दोन स्टोनच्या मधामध्ये नॉर्मल सुई आणि दोऱ्याच्या सहाय्याने या इथून मी सुईला वरती काढली, यामध्ये एक जरदोजी टाकली आणि या इथे पुन्हा एकदा सुईला खाली टाकलं। तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच असणार आहे की यामध्ये ही पहिल्यांदा आउटलाइन करून घ्यायची आणि त्यानंतर जरदोजीने यामध्ये स्टिच करायचं, जेणेकरून जरी एखाद्या वेळेस जरदोजी छोटी किंवा मोठी झाली तरी या आउटलाइनमुळे लक्षात येत नाही। तर यानंतर आपण पुन्हा एकदा सुई आणि दोऱ्याच्या सहाय्याने यामध्ये एक गेहूं मोती आणि एक शुगर बीट टाकून घेणार आहोत आणि यामध्ये या असा क्रॉस पद्धतीने स्टिच करायचा।
बघा इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. आणि जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.